नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबांना अटॅक आल्याने आनंदीवरती मोठं संकट आलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इथे डील न भेटल्यामुळे आता शलाका खूपच भडकलेली असते। तिने आता चंदनला आपल्या ऑफिसमध्ये बोलावलेलं असतं। चंदन येताच आता भडकलेली शलाका म्हणू लागते, चंदन, अरे असं कसं कोणी करू शकतं? वाघाच्या जबड्यात हात घालून माझं डील चोरलंय त्या युगंधरने। नाही नाही नाही, हे करून त्याने खूप मोठी चूक केली। त्यावर लगेच आता चंदन म्हणू लागतो, मॅडम आता जे झालं ते झालं। त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, नाही, त्या युगंधरने माझ्या नाकावर टिचून त्या गरीब पोरीचा आधार घेऊन माझी ही डील चोरली। असं कसं करू शकतो तो? आणि त्या पोरीने त्याची मदत केलीच कशी? मला त्या पोरीबद्दल सगळी माहिती हवी आहे। तेव्हा चंदन म्हणू लागतो, मॅडम अहो टेन्शन घेऊ नका, आज डील भेटली म्हणून प्रत्येक वेळेस डील भेटणार आहे असं थोडी। अहो आज नशिबाने साथ दिली त्या युगंधरला, दरवेळेस काय दिवाळा आहे काय? त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, मला नशिबाचा खेळ नकोय, मला जे काय हवंय ना ते स्वतःच्या जोरावर हवंय। आणि चंदन, मला त्या पोरीबद्दल माहिती हवी, कारण आता युगंधर त्या पोरीला आपल्या पंखाखाली घेणार, आपल्या कारखान्यात कामाला घेणार आणि उंच भरारी मारण्याचा प्रयत्न करणार आणि आपल्याला तसं होऊ द्यायचं नाही आहे। त्यामुळे ती पोरगी जिथे कुठे असेल ना, तिला शोधा आणि तिला आपल्या जाळ्यात घ्या। त्यावर लगेच चंदन लागतो, मॅडम त्याचं टेन्शन सोडाव तुम्ही। अहो ती पोरगी ती आपल्याजवळच राहिला आहे, तिची सगळी कुंडली मला माहिती आहे। आणि त्यात मॅडम एक आनंदाची बातमी आहे बरं का, त्या पोरीवरती विद्याधर नावाच्या नागाची नजर पडली, त्यामुळे आता त्या पोरीचं काम होणार। त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, हे बघ चंदन, मला काट्याने काटा काढायचा आहे, कुऱ्हाडीने वार करायचा नाही आहे। त्यावर लगेच आता चंदन लागतो, मॅडम अहो सांगितलं ना, एका दगडात दोन पक्षी मरणार, त्या पोरीचा तमाशा होणार आणि युगंधरचं दिवाळं निघणार, मग काय हवंय अजून? त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, चंदन आपल्याला असं काहीतरी करायचं आहे ना की ती पोरगी बरोबर आपल्या जाळ्यात फसली पाहिजे आणि तिने स्वतःहून या युगंधरची वाट लावली पाहिजे, स्वतःच या युगंधरच्या पाठीत खंजीर खुपसेल ती पोरगी, असं काहीतरी करावं लागेल। त्यासाठी तुम्ही त्या पोरीची दुबळी नस शोधा, म्हणजे कसं आहे, तिची ती दुबळी नस दाबली की तिकडे झटका युगंधरला बसला पाहिजे। तेव्हा चंदन लागतो, मॅडम म्हणजे काय करायचे? मला तसं काही कळलं नाही। आता शलाका लगेच हसू लागते। तर त्यानंतर इकडे आता आबा कारखान्याच्या बाहेर आलेले असतात। आता बाहेर येताच आबा लगेच एका व्यक्तीकडनं आनंदीला फोन लावून घेतात। आता इकडे आनंदी फोन उचलते, आबा अहो कुठे आहात तुम्ही? काय झालंय? कशासाठी फोन केला? तेव्हा आबा म्हणू लागतात, पोरी अगं आता तर समधी चिंताच मिटली की। तेव्हा आनंदी म्हणू लागते, म्हणजे काय म्हणायचंय? काय झालंय सांगाल का? त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, पोरी अगं मालक साहेब मालक नाही देव माणूस आहेत, अगं त्यांनी तुझ्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेतला आहे। तेव्हा आनंदी म्हणू लागते, काय? माझ्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय? तो काय आहे आबा? त्यावर आबा म्हणू लागतात, पोरी अगं मालक साहेबांनी तुला कारखान्यावरती कामासाठी घेतलं आहे। आता हे ऐकताच आनंदीलाही खूपच आनंद होतो। तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, तुझी काळजी वाटत होती त्यांना, तुझ्यावरती लक्ष राहावं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला। आनंदी तुला आवडेल ना गं यायला कारखान्यात कामाला? तू करशील ना काम कारखान्यात? सांग ना। त्यावर आनंदी म्हणू लागते, नक्कीच आबा, मला खूप आवडेल, मी मन लावून काम करेल। खरंच आबा तुम्ही म्हणताय ना ते अगदी खरं आहे, मालक साहेब देव माणूस आहे, ते प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटात इतरांची मदत करतात, जशी आपली केली। तेव्हा आबा म्हणू लागतात, हो आता ना चिंता मिटली, आता काय बी टेन्शन उरणार नाही, त्यामुळे चल ठेवतो मी फोन हा। आता लगेच आबा फोन ठेवतात। आनंदीलाही खूपच बरं वाटतं। तर त्यानंतर इथे आता शलाका चंदनला म्हणत असते, चंदन आपल्याला काय करायचं माहिती? त्या पोरीला आपली गुलाम बनवायचं, म्हणजे ती पोरगी स्वतःच्या हाताने युगंधरच्या पाठीत खंजीर खुपसणार। त्यावर लगेच आता चंदन म्हणू लागतो, मॅडम तुम्ही चिंताच सोडाव, 100% असंच काम होणार, त्या युगंधरची वाट लागणार आणि तसंही तो विद्याधर आहेच की। त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, आणि त्या विद्याधरला एक निरोप पोचवा, शिकार फक्त करायची नाही आहे तर सावट मरताने असा आवाज झाला पाहिजे ना,
तो थेट युगंधरच्या काळजात घुसला पाहिजे. तेव्हा लगेच आता चंदन लागतो, वा मॅडम, एकदम भारी. आता असंच होणार. त्या आनंदीचा आनंद कसा हिरावून घेतो ना ते बघाच. त्यावर लगेच आता चंदन लागतो, हे नक्कीच होणार, कारण माझं नाव काय आहे, चंदन. आणि चंदनला सांगितलेलं काम असं झटकन होतं, कारण चंदन नावाप्रमाणे उघडतो ना. तेव्हा लगेच शलाका ओरडतच म्हणू लागते, बोल बच्चन, चल निघ इकडनं, काम करायचं आधी मग बोलायचं. आता चंदन तिकडनं निघून जातो. तेव्हा शलाका मनाशीच म्हणू लागते, युगंधर, आता बघ तुझा ब्रँड आणि तुझी आणि रुबाब याच पोरीच्या हाताने कसा मातीत मिसळला जाणार ना, हे बघाच. असे म्हणत शलाका खुश झालेली असते. तर त्यानंतर इकडे आता कारखान्यावरती आनंदी कामावरती आलेली असते. आनंदीचं कामही अगदी जोमात चालू असतं. हे सगळं बघून आबांना मात्र खूपच बरं वाटतं. आबा देवाकडे हात जोडतात, तारणहार, बरं झालं रे बाबा, मालक साहेबांनी आम्हाला समजून घेतलं, आमची तर चिंताच मिटली, असे म्हणत आबाई खुश असतात. त्याच वेळेस हा भामटा चंदन मात्र लगेच फॅक्टरीतनं आता या विद्याधर नागाला फोन लावतो. त्याच वेळेस आता विद्याधर फोन उचलतात. चंदन लागतो, छोटे मालक, अहो तुम्हाला एक मोठी आणि आनंदाची बातमी सांगायची. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागते, कसली बातमी सांगणार आहे, जे काय असेल ना ते पटकन बोल, माझ्याकडे टाईम नाही ऐकायला, सांग लवकर. त्यावर लगेच चंदन लागतो, मालक साहेब, अहो तुमचं काम लय सोपं झालं आहे, तुम्हाला जी शिकार हवी होती ना ती जाळ्यात अडकली बरं का. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, काय शिकार जाळ्यात अडकली म्हणजे काय म्हणायचे तुला. त्यावर चंदन लागतो, मालक साहेब, अहो ज्या पोरीवरती, ज्या आनंदीवरती तुमची नजर होती ना, त्या आनंदीला मालक साहेबांनी कारखान्यात कामाला घेतलं आहे आणि आजपासून ती कारखान्यात बी आली. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, काय आपल्या कारखान्यात कामाला, पण असं अचानक का बोलावलं तिला. त्यावर लगेच चंदन म्हणू लागतो, कारण तुमच्यासारख्या नागाची नजर पडली ना तिच्यावर, हे कळलं मालक साहेबांना, आणि तिच्या सुरक्षिततेसाठी, तिच्या काळजीपोटी तिला कारखान्यात कामासाठी आणलं आहे. पण मालक साहेब, आता तर तुमचं काम आणखी सोपं झालं की. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, हो की, शिकार कुठे काय हे शोधत बसण्यापेक्षा शिकारीकडे डायरेक्ट जाता येईल की, आणि जेव्हा हवं तेव्हा जाळ्यात ओढता येईल. तेव्हा लगेच आता चंदन लागतो, आता कसं बरं, एक नंबर भारी ना. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, अगदी बरोबर, बरं झालं ते इकडे कुठे गेली तिकडे कुठे गेली शोधत बसण्यापेक्षा कारखान्यात तिच्यावरती नजरही राहील आणि हवं तेव्हा कामही करता येईल. चालेल, येतोच मी कारखान्यावरती, असे म्हणताच आता लगेच चंदन फोन बंद करतो. तर इकडे आनंदी आता डिझाईन बनवत असते. त्याच वेळेस आता लगेच आजूबाजूच्या बायका विचारू लागतात, काय ग आनंदी, कसं आहे मग हे डिझाईन. तेव्हा आनंदी म्हणू लागते, डिझाईनबद्दल काय बोलायचं, अहो मालक साहेबांचं प्रत्येक डिझाईन अगदी दर्जेदार आणि भारीच असतं. त्यावर लगेच आता पाठीमागनं हा नाग, विषारी नाग म्हणजे विद्याधर आलेला असतो. आता लगेच तो आनंदीकडे एकटक बघतो आणि म्हणू लागतो, हो हे डिझाईन बी लयच दर्जेदार आहे आणि ते मला लयच आवडलंय, असे म्हणत आता आपल्या विचित्र नजरेने हा विद्याधर आनंदीकडे बघू लागतो. आजूबाजूच्या सगळ्या बायका घाबरतात, पण आनंदीला मात्र दिसत नसल्यामुळे आता विद्याधर नेमकं कुठे आहे, तो का माझ्याकडे बघतोय, हे काय तिच्याकडे लक्ष नसतं, तिचं आपलं काम चालूच असतं. त्याच वेळेस आता विद्याधर तिच्या आणखीन जवळ येतो. आता सगळेजण आजूबाजूचे घाबरतात. तेव्हा लगेच आता आनंदीकडे बघत तो आनंदीला स्पर्श करणार. तेच आता पाठीमागनं मालक साहेब आलेले असतात. मालक साहेब येताच पटकन विद्याधरचा हात पकडतात. आता मात्र लगेच विद्याधर मालक साहेबांकडे म्हणजे स्वतःच्या भावाकडे बघू लागतो. मालक साहेब खूपच भडकलेले असतात. तुझी एवढी हिंमत, तुझी माझ्या कारखान्यात येऊन असं करायची हिंमत झालीच कशी, असे म्हणतच आता लगेच विद्याधरची कॉलर पकडून मालक साहेब आता ज्या मशनी असतात ना त्या मशनीवरनं त्याचं तोंड ओढतच त्याला घेऊन पुढे निघालेले असतात. सगळे कामगार जमा होतात आणि या विद्याधरकडे बघू लागतात. मालक साहेबांनी त्या मशनीवरनं त्याला फरफटतच आता इकडे बाहेर आणलेलं असतं. आता समोरच त्या मशनीला एक असा लोखंडी रॉड असतो. आता त्या रॉडजवळ येताच आता मालक साहेब लगेच थबकतात. थोडक्यात आता याचे डोळे वाचलेले असतात. विद्याधर मात्र घाबरतो, कारण दादा खूपच भडकलाय. त्याच वेळेस आता मालक साहेबांना
या विद्याधरचा काय करावं असं झालेलं असतं. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, दादा दादा अरे काय करतोयस तू मला मारणार आहे का दादा, हे बघ असं करू नको. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक, या पोरीकडे आणि गावातल्या कुठल्याच माऊलीकडे डोळे वर करून बघायचं नाही आहे, नाहीतर गाठ या युगंधरशी लक्षात ठेव. आज केवळ तुला शिक्षा करणार आहे मी. पुढच्या वेळेस जर अशी चूक केली तर स्वतःच्या हाताने तुझे हे डोळे काढून बाहेर फेके ना, लक्षात ठेव. आता विद्याधर मात्र आपल्या दादाकडे बघू लागतो, कारण मालक साहेब खूपच भडकलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच तो लोखंडी रॉड त्या मशनीचा मालक साहेब ओढून बाहेर काढतात आणि जोरदार दिशी त्याने आता या विद्याधरच्या पायावरती वार करतात. सगळेजण घाबरलेले असतात. विद्याधर जोरात ओरडतो, दादा अरे काय करतोय, माझा पाय तुटून जाईल. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, जळतं लाकूड कसं असतंय माहिती आहे ना, आणि ते जर वाकडं असेल तर त्याला चुलीत घातलं तरी ते सरळ होत नाही. त्यामुळे तुझ्यासारख्या वाकड्या लाकडांना अशी शिक्षा करणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आज केवळ तुला सोडलाय, पुढच्या वेळेस तुला सोडणार नाही, तुझा जीव घेणार, चल निघ. असे म्हणताच आता लगेच मालक साहेब या विद्याधरला धक्के मारून कारखान्याच्या बाहेर ढकलतात. भडकलेला विद्याधर मात्र आता मालक साहेबांकडे बघू लागतो. मालक साहेब खूपच भडकलेले असतात. चुटकी वाजवत बोट दाखवत आता लगेच विद्याधरला म्हणू लागतात, ए चल निघ, फूट इकडनं, माझ्या कारखान्यातनं लगेच चालतं व्हायचं. आता मात्र विद्याधर तिकडनं लगेच पळ काढतो आणि निघून जातो. आनंदी सगळेजण घाबरलेले असतात. तर त्यानंतर मालक साहेब आता आपल्या केबिनमध्ये येतात. मालक साहेबांना तर खूपच राग आलेला असतो. तेव्हा लगेच ते शिर्केंना म्हणू लागतात, काय करावं शिर्के, भाऊ म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही हा माणूस. आज जर आईला मी शपथ घातली नसती, आईला जर मी शब्द दिला नसताना, तर या सापाला मी आज ठेचलं. पण नाही, केवळ आईला दिलेला शब्द पाळायचा म्हणून मला या सापाला जिवंत ठेवावं लागतंय. पण मालक साहेब तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, शांत व्हा ना, असे शिर्के आता त्यांना म्हणू लागतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, कसं शांत होऊ, बघितलं ना त्याची मजल किती येते, तो कारखान्यात आला. हे बघा, आबा जाधवांच्या पोरीने आपल्यासाठी खूप काय काय केलं, त्यामुळे तिची सुरक्षा आपली मोठी जबाबदारी शिर्के. म्हणून तुम्ही त्या विद्याधरच्या मागावरती आपली खास माणसं पाठवा आणि सतर्कतेने त्यांच्या कामावरती लक्ष ठेवा. आपल्याला या आनंदीवरती काय, गावातल्या कुठल्याच माऊलीवरती त्याची नजर पडू द्यायची नाही आहे. कारण जर आपल्या गावातल्या आया बहिणींची अब्रू आपण वाचू शकत नाही, तर आपण काय झालो, दुबळे झालो, आपण भ्रष्ट झालो. आणि आपल्याला भ्रष्ट बनायचं नाही आहे शिर्के, आपल्याला या विद्याधरला इकडनं बाहेर काढायचं आहे. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब टेन्शन सोडाच की हो, आता तुम्ही त्याला बाहेर काढतायत ना, मग तो जाईल की या गावातनं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के फक्त गावातनं जाऊन उपयोग नाही हो, दुसऱ्या गावात जाऊनही तो हेच कामं करणार ना. आपल्याला आया बहिणींची अब्रू राखायची, त्यामुळे या नागाचा काटा काढलाच पाहिजे. तेव्हा लगेच आता कामगारांच्या स्टाफमधला एक व्यक्ती आतमध्ये येतो. मालक साहेब खूप भडकलेले असतात. तेव्हा लगेच तो कामगार म्हणू लागतो, शिर्के साहेब मी नंतर येतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, थांब, कशासाठी आला होता. तेव्हा लगेच तो कामगार म्हणू लागतो, मालक साहेब 40% काम झालं आहे आपलं, नाही म्हणजे अजून कापसांच्या अपडेट हव्या होत्या म्हणून आलो होतो. तेव्हा मालक साहेब खुश होतात, अरे बापरे 40% काम झालं. पण त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, हो मालक साहेब, आपले कामगार काय कमी आहेत का, लय आनंदाच्या भरात उत्साहात काम करायलेत ते, म्हणून तर एवढी सगळी प्रगती होती आपली. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, नक्कीच शिर्के, यांना पटकन कापसाच्या अपडेट देऊन टाका, म्हणजे कसं पुढील काम चालू होईल. त्यावर लगेच आता तो कामगार तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता मालक साहेब हसतच म्हणू लागतात, शिर्के, कामाचं म्हटलं ना की सगळा ताणतणाव, सगळं टेन्शन निघून जातो आणि चेहऱ्यावरती फक्त हसू येतं. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, येणारच मालक साहेब, कारण तुम्ही कामाला आपला देव मानता ना, तुम्ही या कारखान्यासाठी एवढे झटलात, या लोकांसाठी, या गोरगरीब कामगारांसाठी तुम्ही किती काय काय करता, मग तुमच्या चेहऱ्यावरती हसू यायलाच पाहिजे ना. आणि सगळे आपले कामगार लय मेहनतीने काम करायलेत, अगदी मन लावून. आणि तशीच मालक साहेब आपली आनंदी
आनंदी आली कुठे, पण सगळे डिझाईन असे दर्जेदार बघून तिलाही खूप उत्साह आलाय आणि अगदी जोमाने तिने काम सुरू केलंय. आनंदी लय हुशार आणि गुणी पोर आहे मालक साहेब. तुम्हाला बघा तिचं काम नक्कीच आवडेल. ती आपल्या कारखान्यात इतकं मोठं यश निर्माण करेल ना, बघाच तुम्ही. त्यावर लगेच मालक साहेब लागतात, बास. नवीन कामावरती आल्यानंतर कोणी असंच काम करतं, पण नंतर लोक आळशी बनायला बघतात. त्यामुळे एवढ्या लगेचच्या लगेच कौतुक करायला नको. आधी काम बघूया, मग ठरवूया. चला, तुम्ही कापसांची अपडेट देताय ना, तेव्हा शिर्के म्हणू लागतात देणारच आहे की. पण मालक साहेब, आपल्या आनंदीवरती त्या विद्याधरने टार्गेट ठेवून ना खूप मोठी चूक केली. तेवढ्यात मालक साहेब आता केबिनमधनं बाहेर जातात. त्याच वेळेस शिर्केंना आता ते गेले ते कळत नाही. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, खरंच मालक साहेब, कारण आनंदीवरती नजर ठेवून त्याने मोठी चूक केलेली. कारण आनंदीचं एकतर वय नाही, अहो लहान पोरगी ती, कमी वयाची, आणि त्यातल्या त्यात तिला दिसत बी नाही. पण तेवढ्यात आता शिर्के पाठीमागे वळून बघतात तर आता मालक साहेब तिकडनं निघून गेलेले असतात. मालक साहेबांना अजूनही माहीत नसतं की आनंदी अंध आहे. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, खरंच आनंदीसारखी गुणी पोर शोधूनही सापडणार नाही, कारण तिला दिसत नसूनही तिच्यात एवढे गुण भरलेत. असे म्हणत शिर्केही तिकडनं निघून जातात. तर त्यानंतर इकडे आता हा भडकलेला विद्याधर मात्र पाण्याने आपला चेहरा धुत असतो. त्याच वेळेस चंदन म्हणू लागतो, छोटे मालक, अहो काय केलं तुम्ही? तुम्ही मार खाल्लाच कसा? अहो तुम्हाला कळलं नाही का? तुमची एवढी धुलाई होते, मग तुम्ही उलट उत्तर द्यायला हवं होतं. अहो मालक साहेब, का गप्प बसले तुम्ही, सांगाल का? पण विद्याधर मात्र खूप भडकलेला असतो. आता लगेच आपलं तोंड धुवून होताच आनंदीवरती हात टाकताना कसं युगंधर मालकांनी त्याची धुलाई केली हे सगळे क्षण त्याला आठवत असतात. त्याच वेळेस तो चंदनच्या गळ्यातली मफलर काढतो आणि आपला चेहरा पुसतो. तेव्हा चंदन लागतो, छोटे मालक, अहो बोला की लवकर, सांगा, तुम्ही का गप्प बसून राहिलात? अहो सांगा ना. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, नाही, आता मी गप्प बसणार नाही. आता मी त्या आनंदीची वाट लावणार, कारण त्या गोरगरीब आंधळ्या पोरीसाठी युगंधरने मला माझी लायकी दाखवली. सगळ्यांसमोर आज माझा अपमान झाला आहे, घोर अपमान, जो आमच्या 7 पिढ्यात कुणाचा बी झाला नाही ना. चंदन, असा अपमान झाला आहे. आता चंदन तर या विद्याधरला आणखीन भडकून देतो, अरे बापरे, 7 पिढ्यात असा अपमान झालाच नाही, असा छोटे मालक तुमचा अपमान केवळ त्या पोरीमुळे? नाही 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 नाही, आता त्या पोरीला इंगा दाखवाच. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, इंगा नाही, राख करणार आहे मी, राख. तेव्हा चंदन म्हणू लागतो, काय राख? त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, हो, ठिणगी नाही तर आग आहे मी, आग, आणि विष नाही तर विषारी नाग आहे, नाग. एवढं लक्षात ठेवायचं. आणि हा नाग आता कधी फणा मारेन ना, हे त्या पोरीला कळणार बी नाही. आता तिचं काम झालंच म्हणून समजा. तिच्यामुळे माझा अपमान झाला ना, सगळ्यांसमोर आज माझी लायकी काढली गेली ना, आता मी त्या पोरीला सोडणार नाही. कितीही बी काय बी तिला लपवण्याचा प्रयत्न करा, पण आता ती पोरगी टार्गेट झालीच म्हणून समजा. असे म्हणताच आता चंदन मात्र खूपच खुश झालेले असतो. तर त्यानंतर इथे आता कारखान्यात सगळे कामगार काम करत असतात. आबांचंही काम चालू असतं. त्याच वेळेस आता लगेच एक कामगार येतो, आबा, अहो कारखान्याच्या बाहेर ना एक माणूस तुमची वाट बघतोय. नाही म्हणजे मालक साहेबांचंच काम आहे म्हणून तुम्हाला अर्जंट बोलावलंय. तेव्हा आबा म्हणू लागतात, काय, मला बोलावलं का? मालक साहेबांचं काम असेल, मी जाऊन येतो. असे म्हणताच आबा घाईतच आता कारखान्याच्या बाहेर येतात. तर आता तिथे या विद्याधरची गाडी असते. आबा त्या गाडी जाऊन येऊन बघतात, इथे तर कोणीच दिसत नाही. त्याच वेळेस आता तो विद्याधर लगेच आपल्या पायाने गाडीचा दरवाजा ढकलतो आणि आबांकडे बघतच म्हणू लागतो, ए थेरड्या. असे म्हणताच आता विद्याधर गाडीतनं खाली उतरतो आणि आबांची कॉलर पकडतो. तेव्हा आबा म्हणू लागतो, छोटे मालक, कॉलर सोडा, आधी कॉलर सोडा. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, सोडणार नाही या. ए म्हाताऱ्या, तुला काय वाटलं? तुझ्या पोरीमुळे आज माझा एवढा अपमान झाला, सोडणार नाही या. तिला आता मी सोडणार नाही. जिथे लपवायचं आहे ना तिला, तिथे लपवा. पण या विद्याधरची नजर ज्या कोणत्या बाईवरती पडते तिच्यावरती या विद्याधरचा शिक्का उठवलाच जातो. त्यामुळे आता तुझ्या नातीची खैर नाही. अशी वाट लावणार आहे ना तिची, की तुला कोणी बी विचारता कामा नये, अशी अवस्था करणार आहे तिची. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात,
का गोरगरिबाच्या मागे लागलाय तुम्ही? हात जोडतो छोटे मालक, सोडा, आमचा नाद सोडा. अहो या गोरगरिबांच्या या सुखात नका दुःखानो, नका असं करू. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, ए म्हाताऱ्या, हात जोडायचे नाही हां. माझा लय अपमान झाला आहे तुझ्या त्या नातीमुळे. पण आता बघ, आता मी त्या तुझ्या नातीबरोबर नाही रात काढली ना तर नावाचा विद्याधर नाही. आता बघच मी काय करतो. त्यावर लगेच आबा मात्र खूपच भडकतात. बास छोटे मालक, ऐकून घेताय म्हणून काय बी बोलायचं नाही. ती माझी नात आहे नात, आणि माझी नात म्हणजे माझा अभिमान आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागते, ए चल तिकडे, तुझा अभिमान आता कसा माझ्या मिठीत आणतो ना ते बघच. आता नाही तुझ्या नातीची वाट लावली ना तर नावाचा विद्याधर नाही. जे करायचे ते करून घे, चल हो बाजूला. असे म्हणताच आता विद्याधर आबांना धक्का मारून बाजूला ढकलतो आणि गाडीत बसून तिकडनं निघून जातो. आबांना मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आबांना आता या टेन्शनमुळे हार्ट अटॅक आलेला असतो. आबा चक्कर येऊन खाली पडतात. त्याच वेळेस आता आनंदीला कोणीतरी फोन करून कळवतं की तुझ्या आबांना अटॅक आला आहे. आनंदी, आरती सगळ्याजणी आता आबांना हॉस्पिटलला घेऊन येतात. आबांची तब्येत खूपच खराब झालेली असते. त्याच वेळेस आता तिकडे विद्याधर येतो. खूप सारे पैशांचे बंडल घेऊन विद्याधर हॉस्पिटलमध्ये येतो आणि मी लागतो, आबा जाधव, अहो तुम्ही एवढं रक्ताचं पाणी केलं कारखान्यासाठी, पण तुमच्या मदतीला कोणीच आलं नाही कारखान्यातून. पण जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका. हा विद्याधर आलाय ना, तो आता तुम्हाला हवे तेवढे पैसे देईल. आनंदी, हे घे पैसे, तुझ्या आबांना बरं कर, म्हणजे कसं ते लवकरात लवकर बरे होतील. घे आनंदी पैसे. पण आनंदी मात्र आता या विद्याधरला पुन्हा त्याची लायकी कशी दाखवणार आणि त्याचेच पैसे कसे त्याच्या थोबाडावरती मारणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.